गुड मॉर्निंग स्टुडंट्स. स्टार्टिंग विथ द एसी मशीन्स. एसी मशीन्समध्ये बेटा मी तुम्हाला काल बोललो होतो मागच्या सेशनमध्ये की आता आपलं काय चालू आहे बेटा, तर एक थेरी पार्ट असेल. ठीक आहे, एकच्या ऐवजी मी 2 थेरी पार्ट घेईल आणि मग सम घेईल आजच्या दिवस. ठीक आहे, 2 थेरी पार्ट लगातार घेतो आणि मग माझा मी सम घेईल. ठीक आहे, बरं. थेरी पार्टमध्ये सगळ्यात पहिला कन्सेप्ट आहे बेटा रोटर पॉवर फॅक्टरचा. याच्यावरती सम आहे बेटा तुम्हाला आलेला. ठीक आहे, कुठला कन्सेप्ट बेटा? रोटर पॉवर फॅक्टर. हेडिंग टाका रोटर पॉवर फॅक्टर. हेडिंग टाकून घ्या रोटर पॉवर फॅक्टर. क्वेश्चन घ्या. Explain the concept of rotor power factor. Can I explain the concept of power factor? Explain the concept of power factor in standstill condition and rotating condition. Explain the concept of power factor in standstill condition and rotating condition. Explain the concept of power factor in standstill condition and rotating condition. Concept काही अवघड नाही बेटा. ठीक आहे, सोपा आहे. फक्त आपल्याला मोटरच्या हिशोबाने तो कन्सेप्ट कसा होतो ते आता बघायचं आहे. सगळ्यात पहिले सगळ्यांना माहिती पॉवर फॅक्टर. पॉवर फॅक्टर म्हणजेच काय असतो? कॉस ऑफ फाय. कॉस ऑफ फायचा सगळ्यांना फॉर्म्युला माहिती आहे. किती असतो बेटा? आर अपॉन झेड. मग कॉस ऑफ फायचा फॉर्म्युला किती आला बेटा? आर अपॉन झेड. ठीक आहे, आता तेच जर मी आता ह्या दोन केसेसमध्ये मला लिहू शकतो. कुठल्या स्टँडस्टिल कंडिशन आहे, रोटेटिंग कंडिशन. मग सगळ्यात पहिले पॉवर फॅक्टर ऍड करायसाठी बेटा स्टँडस्टिल कंडिशन. स्टँडस्टिल कंडिशन असेल तर पॉवर फॅक्टर इथे किती येतो? कॉस ऑफ फाय विच इज इक्वल टू पुन्हा किती आलं? आर अपॉन झेड. पण सगळ्यांना झेडचा फॉर्म्युला माहिती आहे, आर अपॉन अंडर रूट ऑफ किंवा आरचा स्क्वेअर प्लस एक्सचा स्क्वेअर त्याला विस टू किती आलं बेटा? 1/2. कोणाची किंमत आली? कॉस ऑफ फाय. म्हणजेच पॉवर फॅक्टर ऍट स्टँडस्टिल कंडिशनसाठी माझ्याकडे फॉर्म्युला आला. किती बेटा? कॉस ऑफ फाय इज इक्वल टू आर अपॉन झेड विच इज इक्वल टू आर अपॉन झेडचा सगळ्यांना फॉर्म्युला माहिती आहे, आरचा स्क्वेअर प्लस एक्सचा स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 1/2 किंवा याला अंडर रूट लिहिलं तरीही चालतं. ठीक आहे, नेक्स्ट ऍट कुठली कंडिशन बेटा? ऍट रोटेटिंग कंडिशन. रोटेटिंग कंडिशन मध्ये फंडा चेंज होतो. काय होतं बेटा रोटेटिंग कंडिशन मध्ये? आता तुम्हाला जर आठवत असेल तर इथे रोटेटिंग कंडिशन आधी रोटेटिंग कंडिशन बघू मग पुन्हा याच्याकडे येतो बेटा. ठीक आहे, ऍट रोटेटिंग कंडिशन मध्ये काय होतं? पॉवर फॅक्टर. पॉवर फॅक्टर इज इक्वल टू कॉस ऑफ फाय आर असं लिहिला जातो. फाय आर म्हणजे काय? अंडर द रोटेटिंग कंडिशन. फाय आर म्हणजे काय? अंडर द रोटेटिंग कंडिशन विच इज इक्वल टू कॅपिटल आर अपॉन झेड आर. कॅपिटल आर अपॉन झेड आर. कॅपिटल आर अपॉन झेड आर. झेड आर म्हणजे काय? इम्पिडन्स ऍट द रोटेटिंग कंडिशन. इम्पिडन्स ऍट द रोटेटिंग कंडिशन. मग इम्पिडन्स ऍट द रोटेटिंग कंडिशन किती असतं? आर अपॉन पुन्हा इथे ब्रॅकेटच्या आतमध्ये आरचा स्क्वेअर प्लस किती लिहिते? एक्स आर ब्रॅकेटचा स्क्वेअर त्याला रेस टू 1/2. एक्स आर काय आलं बेटा? रिॲक्टन्स अंडर द रोटेटिंग कंडिशन. एक्स आर काय आलं? रिॲक्टन्स अंडर द रोटेटिंग कंडिशन. बरं, आता मला माहिती आहे एक्स आरचा पण माझ्याकडे फॉर्म्युला आहे. आठवतं बेटा मागच्या सेशनमध्ये आपण बघितलंय एक्स आर इज इक्वल टू किती असतं? एस इंटू द एक्स. x2 किंवा एस काही चालेल. एस इंटू द एक्स. एक्सच घेऊ. ठीक आहे, ही कोणाची किंमत आली? कॉस ऑफ फाय आर. बरं, एक्स आरच्या ऐवजी मला काय लिहिता येईल? एस एक्स. एस म्हणजे काय? स्लिप आहे. एक्स म्हणजे काय? रिॲक्टन्स आहे. कुठला रिॲक्टन्स? स्टँड स्टील वाला. कुठला रिॲक्टन्स बेटा? स्टँड स्टील वाला. कुठला रिॲक्टन्स? स्टँड स्टील वाला. कुठला रिॲक्टन्स? स्टँड स्टील वाला. म्हणून देअरफॉर मला इथे पॉवर फॅक्टर विच इज इक्वल टू कॉस ऑफ फाय आर. कॉस ऑफ फाय आर विच इज इक्वल टू कॅपिटल आर अपॉन ब्रॅकेटच्या आतमध्ये आरचा स्क्वेअर प्लस एक्स आर. एक्स आरची किंमत एस एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर त्याला रेस टू 1/2. आता मुलं काय चुकतात? इथे ब्रॅकेट टाकत नाही आणि फक्त असं लिहितात एस एक्सचा स्क्वेअर. चालेल का बेटा? नाही, याचं मिनिंग काय? फक्त एक्सचा स्क्वेअर. मग एसचा स्क्वेअर होईल का? नाही, याचं मिनिंग काय झालं? फक्त एक्सचा स्क्वेअर झाला, एसचा स्क्वेअर नाही झाला. पण इथे मला दोघांचा स्क्वेअर आहे म्हणून इथे काय? ब्रॅकेट आणि त्याचा काय झाला? स्क्वेअर. लक्षात आलंय? बरं, हे कुठलं झालं? रोटेटिंग कंडिशनसाठी. कोणासाठी बेटा? पॉवर फॅक्टर. पॉवर फॅक्टरची किंमत अंडर द रोटेटिंग कंडिशन. पॉवर फॅक्टरची किंमत अंडर द रोटेटिंग कंडिशन. बरं, आता मला मी मध्यंतरी स्टॉप झालं होतं तुम्हाला बोलायचं होतं काहीतरी. तर तुम्हाला बोललं हे आधी कंप्लीट करतो मग बोलतो. काय बोलायचं होतं? जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं स्टँडस्टिल कंडिशनमध्ये स्लिपची किंमत किती असते? आठवा बरं. स्टँडस्टिल कंडिशनमध्ये स्लिपची किंमत किती असते? 1. स्टँडस्टिल कंडिशनमध्ये स्लिपची किंमत किती असते? 1. इथे काही नाहीये म्हणजे स्लिपची किंमत किती आली बेटा? 1 आली आहे. म्हणजेच 1चा स्क्वेअर आणि इथे फक्त काय आलं? एक्सचा स्क्वेअर. 1चा स्क्वेअर किती असतो? 1च असतो. जर डीपमध्ये गेलो मी बोलायला तर. ज्यांना कळलं त्यांना समजलं, ज्यांना नाही कळलं ठीक आहे त्यांच्यासाठी पुन्हा एकदा सांगतो. इथे काही नाही म्हणजे एसची किंमत किती? स्टँडस्टिलमध्ये एसची किंमत किती असते? 1. ऍक्च्युली माझा हाच फॉर्म्युला आहे एस एक्सचा स्क्वेअर. ऍक्च्युली फॉर्म्युला कुठला आहे? एस एक्सचा स्क्वेअर मान्य केलं. पण स्टँडस्टिलमध्ये एसची किंमत किती असते? 1. स्टँडस्टिलमध्ये एसची किंमत किती असते? 1. स्टँडस्टिलमध्ये एसची किंमत किती असते? 1. जर मी ह्याच फॉर्म्युल्यामध्ये इथे 1 टाकला
ऑटोमॅटिकली 1चा स्क्वेअर म्हणजेच किती आलं 1 म्हणजेच फक्त किती एक्सचा स्क्वेअर म्हणजे ती कुठली झाली आहे स्टँडस्टिल कंडिशन. कुठली कंडिशन झाली आहे स्टँडस्टिल कंडिशन. म्हणून इथे डायरेक्ट लिहून घेतलं, मग इकडचं एक्सप्लेन केलं, मग इथून पुन्हा इकडच्या साईडला गेलो. कळालं बेटा. हे कुठलं झालं रोटरचा पॉवर फॅक्टर. कुठला कन्सेप्ट झाला रोटरचा पॉवर फॅक्टर. चलो घ्या लिहून. पॉवर फॅक्टर कॅन बी डिफाइंड ॲज आन्सर मध्ये लिहायचं आहे, डायरेक्ट उत्तर नाही लिहायचं, थोडीशी लिखापडी पण असेल. पॉवर फॅक्टर कॅन बी डिफाइंड ॲज द रेशिओ ऑफ power factor can be defined as the ratio of resistance. Power factor can be defined as the ratio of resistance. Power factor can be defined as the ratio of resistance to the impedance. Resistance to the impedance. Resistance to the impedance. Power factor can be defined as the ratio of resistance to the impedance. Okay. आता पहिली ओळ लिहायची. Power factor is equal to capital R upon Z. Power factor is equal to cos of phi is equal to R upon Z. Power factor is equal to cos of phi is equal to R upon Z. आता ॲट स्टँडस्टिल कंडिशन लिहून घ्या आणि मग ॲट रोटेटिंग कंडिशन सगळं लिहून घ्या. पटकन व्हिडिओ पॉज करायचा आहे, सगळं दोघी केसेस लिहून घ्यायचं आहे. ॲट स्टँडस्टिल कंडिशन आणि ॲट रोटेटिंग कंडिशन. ॲट हेडिंग टाका रोटर करंट. टाकले बेटा हेडिंग. ओके. रोटर करंट. आता रोटर करंट काय असतो आता मी काय बघितलं बेटा, आधी क्वेश्चन लिहून घ्या किंवा एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ रोटर करंट. 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 रोटर करंट मध्ये काय होतं बेटा माहिती का, आय आरचा फॉर्म्युला आहे E2. आता सगळ्यांना माहिती आहे आयचा फॉर्म्युला किती असतो V अपॉन आर. आधी इकडे बघू आयचा फॉर्म्युला किती असतो V अपॉन आर. बरं त्यालाच मी V अपॉन झेड पण लिहू शकतो. आर कशात असतो DC मध्ये, जे बोलतोय महत्वाचं आहे. रेजिस्टन्स मॅक्सिमम टाइम्स तुमचा DC मध्ये यूज होतो, झेड मॅक्सिमम टाइम्स तुमचा AC मध्ये यूज होतो. ठीक आहे. आर हा तुमचा कुठे यूज होतो बेटा मॅक्सिमम टाइम्स DC मध्ये, झेड मॅक्सिमम टाइम्स AC मध्ये. हे खूप वेळेस झालेले आहे. ठीक आहे. बरं मग इथे मी V लाच काय लिहू शकतो E लिहू शकतो V अपॉन आर, यालाच काय लिहू शकतो E अपॉन झेड. राईट. मग तसंच IR is equal to E2 upon Z. IR is equal to काय बेटा E2 upon Z. मग काय सांगता येईल rotor current is defined as the ratio of rotor current is defined as the ratio of कशाचा induced voltage per phase. Induced voltage per phase to the impedance. Induced voltage per phase to the impedance. Induced voltage per phase to the impedance. मग at standstill condition असेल तर IR is equal to पुन्हा E2 upon Z च येतं. E2 अपॉन झेड म्हणजेच मग E2 अपॉन खाली झेडची किंमत किती आली आरचा स्क्वेअर प्लस एक्सचा स्क्वेअर त्याला रेस टू पुन्हा किती आलं 1/2. ही कोणाची किंमत झाली रोटर करंटची ॲट स्टँडस्टिल कंडिशन. ॲट रनिंग कंडिशन. ॲट रनिंग कंडिशन मध्ये ना बेटा सगळ्यात महत्वाचं S इंटू द E2 अपॉन झेड IMP किती येतं बेटा S इंटू द E2 येतं. किती येतं S इंटू येतं. मुलं काय विचारतात विसरतात बेटा S विसरतात, फक्त इथे E2 अपॉन झेड लिहितात. नाही चालला. एकदम IMP S इंटू द E2 अपॉन झेड. एकदम IMP S इंटू द E2 अपॉन झेडच्या ऐवजी मला काय लिहिता अजून झेड. मग पुन्हा S इंटू द E2 अपॉन झेडची किंमत किती आली आरचा स्क्वेअर प्लस एक्स आरचा स्क्वेअर त्याला रेस टू 1/2. म्हणजेच पुन्हा S इंटू द E2 अपॉन खाली आरचा स्क्वेअर प्लस SX ब्रॅकेटचा स्क्वेअर त्याला रेस टू 1/2. कोणाची किंमत आली बेटा रोटर करंट अंडर द रोटेटिंग कंडिशन. रोटर करंट अंडर द रोटेटिंग कंडिशन. रोटर करंट अंडर द रोटेटिंग कंडिशन. पुन्हा एकदा दोन फंडे कळाले. एक रोटर करंट झाला स्टँडस्टिल कंडिशन आणि ॲट रोटेटिंग कंडिशन. पुन्हा एकदा रोटर करंट काय सांगते इट इज द रेशिओ ऑफ इंड्यूस व्होल्टेज पर फेज टू द इम्पिडन्स. त्याच्यात स्टँडस्टिल कंडिशनच्या वेळेस काय होतं आणि रोटेटिंग कंडिशनच्या वेळेस फॉर्म्युला चेंज होतं. S इंटू द E2 अपॉन झेड येतं. S इंटू द E2 अपॉन झेड येतं. कळालंय. चलो लिखापडी घ्यायची आहे. क्वेश्चन लिहिला बेटा. क्वेश्चन नसेल लिहिला तर लिहून घ्या. एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ रोटर करंट. क्वेश्चन लिहून घ्या. एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ रोटर करंट. एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ रोटर करंट. चलो खाली लिहायचं आहे. द रोटर करंट इज द मॅग्निट्यूड. द रोटर करंट मॅग्निट्यूड असं लिहा. द रोटर करंट मॅग्निट्यूड इज इक्वल टू द रोटर करंट मॅग्निट्यूड इज इक्वल टू the rotor current magnitude is equal to the ratio of the induced voltage per phase.
is equal to the ratio of induced rotor voltage per phase is equal to the rotor current magnitude. पुन्हा एकदा सांगतोय, the rotor current magnitude is equal to the ratio of induced rotor voltage per phase is equal to the ratio of induced rotor voltage per phase to the rotor impedance झालंय बच्चालो. ओके, आता पुन्हा ॲट स्टँडस्टिल कंडिशन आणि ॲट रोटेटिंग कंडिशन. ॲट स्टँडस्टिल कंडिशन, ॲट रोटेटिंग कंडिशन, बिकॉज XR is equal to S into the X. ॲट स्टँडस्टिल कंडिशन, ॲट रोटेटिंग कंडिशन दोघं लिहून घ्यायचं आहे. ॲट स्टँडस्टिल कंडिशन, ॲट रोटेटिंग कंडिशन दोघं लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे. आता स्टार्टिंग विथ द सम. ठीक आहे, जे मी घेणार होतो ते आता डिपेंड बेटा पॉवर फॅक्टरवर डिपेंडेंट आहे. सम कशावर डिपेंडेंट आहे? पॉवर फॅक्टर. इमेज तुम्हाला पुढे दिसेल, तेवढ्याच्यावरनं कॉपी करून घ्यायचं आणि सम स्टार्ट करायचं. इमेज दिसेल. ठीक आहे, सम कॉपी करायचं आहे. ठीक आहे, आता मी सम स्टार्ट करतोय. काय म्हणतोय बेटा सम? 3 फेजची किंमत दिली आहे. फेज किती म्हणतोय? 3 फेज. पुढे 50 हर्ट्स फ्रिक्वेन्सीची किंमत किती दिली आहे? 50 हर्ट्स. पुढे पोलची किंमत किती बेटा? 4. इंडक्शन मोटर ह्याचं स्लिपची किंमत दिली आहे. किती म्हणतोय तो? 4%. 4% म्हणतोय 4/100. किती येते बेटा? 0.04. कॅल्क्युलेशन्स करा, तुम्हाला उत्तर भेटेल. किती आलं? 0.04. कॅल्क्युलेट. पहिलं स्पीड ऑफ द मोटर. स्पीड ऑफ द मोटर म्हणजे काय विचारतोय? एन. स्पीड ऑफ द मोटर म्हणजे काय विचारतोय? एन. पुढे फ्रिक्वेन्सी ऑफ द रोटर ईएमएफ. फ्रिक्वेन्सी ऑफ द रोटर ईएमएफ म्हणजे FR विचारतोय. कधी विचारतोय? इफ द रोटर हॅज अ रेजिस्टन्सची किंमत किती दिली आहे? 1 ओहम. अँड स्टँडस्टिल रिॲक्टन्स ऑफ किती बेटा? 4 ओहम. कॅल्क्युलेट द रोटर पॉवर फॅक्टर. कॅल्क्युलेट द काय? रोटर पॉवर फॅक्टर. रोटर पॉवर फॅक्टर कॅल्क्युलेट करायची म्हणजे कॉस ऑफ फाय काढायचं आहे. रोटर पॉवर फॅक्टर म्हणतोय ना, म्हणजे कॉस ऑफ फाय. कधी कधी आता ऍक्च्युली ते गणित 2 भागात डिवाइड आहे. कुठलं आहे? ॲट स्टँडस्टिल म्हणजे पॉवर फॅक्टर साधा काढायचा आहे. ठीक आहे, पॉवर फॅक्टर साधा काढायचा आहे. आणि सेकंड केसमध्ये पुन्हा पॉवर फॅक्टर काढायची आहे. कधी आहे? ॲट स्पीड ऑफ. पुन्हा कॉस ऑफ फाय पण काढायचा आहे जेव्हा स्पीड दिलेला आहे. स्पीड किती म्हणतोय तो? 1440 RPM. स्पीड किती म्हणतोय? 1440 RPM. स्पीड किती म्हणतोय बेटा? 1440 RPM. गणित कळालंय. सगळ्यात पहिले तर एन काढून घेऊ आपण. आता एन कसं काय काढायचं? तर एनएस आधी काढावं लागेल. एनच्या फॉर्म्युल्यावर एनएस लागतो ना बेटा. काय? एनएस इंटू द ब्रॅकेट 1 - s. माझी एनएस काढा. एनएस काढण्यासाठी फॉर्म्युला कुठला बेटा? एनएस इज इक्वल टू किती असतो? 120F/P विच इज इक्वल टू 120 इंटू द एफ. एफची किंमत किती आली? 50. त्याला भागिले पी. पीची काय किंमत आहे बघा बरं. पोलची संख्या किती आहे? 4. कॅल्क्युलेशन्स करा. एनएसची किंमत काढा. वरचा एका ब्रॅकेटमध्ये, खालचा एका ब्रॅकेटमध्ये, खालच्या एका ब्रॅकेटमध्ये तुम्हाला एनएसची किंमत भेटेल बेटा 1500 RPM. आता कॅल्क्युलेशन्स मी करत नाही बेटा. ठीक आहे, तुम्हाला सोपे कॅल्क्युलेशन्स, अवघड नाही आहे. एनएस भेटला. पुढे आता एन इज इक्वल टू किती असतो? एनएस इंटू द ब्रॅकेट 1 - s. आता एनएसची किंमत 1500 इंटू द ब्रॅकेट 1 - s. एसची किंमत किती बेटा? 0.04. याने जर तुम्ही एन काढला तर तुम्हाला किती भेटेल? 1440 RPM. कॅल्क्युलेशन्स करा. तुम्हाला एनची किंमत भेटेल 1440 RPM. एनची किंमत किती भेटेल बेटा? 1440 RPM. पुढे मला FR पण काढायचा आहे. आता FRचा सगळ्यांना फॉर्म्युला FR इज इक्वल टू S इंटू द F1. FR इज इक्वल टू किती असतो? S इंटू द F1. S माझ्याकडे दिलेला आहे. किती बेटा? 0.04 इंटू द F1. F1 म्हणजे काय? सप्लायची फ्रिक्वेन्सी किती आहे? 50 आहे. ठीक आहे, FR ची किंमत भेटून जाईल. FR इज इक्वल टू कॅल्क्युलेशन्स केले. FR काढा. तुम्हाला FR ची किंमत भेटेल 2 हर्ट्स. FR ची किंमत किती येईल? 2 हर्ट्स. ठीक आहे, इथपर्यंत गणित थोडं स्पीडली सोडवलं कारण की हे खूप वेळेस झालेलं होतं. आता पुढचं पॉवर फॅक्टर काढायचा आहे. कधी काढायचा आहे? ॲट स्टँडस्टिल.
आता पहिली केस ॲट स्टँड स्टील, ॲट स्टँड स्टील, ॲट स्टँड स्टील कंडिशन. ॲट स्टँड स्टील कंडिशन फॉर्म्युला काय म्हणतो, आर अपॉन खाली अंडर ब्रॅकेटच्या आतमध्ये आरचा स्क्वेअर प्लस एक्सचा स्क्वेअर त्याला रेज टू 1/2. आता सगळ्या किमती ॲड करा. रेजिस्टन्स आहे माझ्याकडे, एक्स पण आहे, काही टेन्शन नाही, काढून घ्या. मग कॉस ऑफ फाय, पॉवर फॅक्टर विच इज इक्वल टू कॉस ऑफ फाय इज इक्वल टू आर अपॉन खाली ब्रॅकेटच्या आतमध्ये आरचा स्क्वेअर प्लस झेडचा आरचा स्क्वेअर प्लस आर अपॉन झेड येतं. त्याच्यानंतर विच इज इक्वल टू आर अपॉन खाली ब्रॅकेटच्या आतमध्ये आरचा स्क्वेअर प्लस एक्सचा स्क्वेअर त्याला रेज टू 1/2. आरची किंमत किती बेटा 1, त्याला डिवायडेड बाय खाली 1चा स्क्वेअर प्लस एक्सची किंमत 4 त्याचा स्क्वेअर त्याला रेज टू 1/2. आता अजिबात मी घाई करणार नाही, एक 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 सोडवेल. हा वरचा 1 तसाच्या तसाच ठेवतो. आधी 1चा स्क्वेअर प्लस 4चा स्क्वेअर काढतो. 1चा स्क्वेअर प्लस 4चा स्क्वेअर किती आलं बेटा 17. पण त्याला रेज टू किती आहे बेटा 1/2. मग इथे 1 अपॉन मग 17 रेज टू किती आहे बेटा 1/2. 17 रेज टू ब्रॅकेटच्या आतमध्ये 1 डिवायडेड बाय 2. 17 रेज टू किती आलं बेटा 1/2. किती आलंय 4. किती आलं 4.12. किती येते बेटा 4.12. डायरेक्ट जमत असेल डायरेक्ट केलं तरी चालेल. थर्ड इयरला पोहोचलीत बेटा, जमतं, काही अवघड नाही. डायरेक्ट कसं करायचं, ब्रॅकेटच्या आतमध्ये किती बेटा 1चा स्क्वेअर प्लस किती 4चा स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट त्याला रेज टू किती बेटा पुन्हा ब्रॅकेटच्या आतमध्ये 1 डिवायडेड बाय 2. किती आलं 4.12. त्यालाच अजून एक ऑप्शन हे पहा, इथे कसं सोडवलंय 1चा स्क्वेअर प्लस 4चा स्क्वेअर त्याच्यानंतर त्याला रेज टू 1 डिवायडेड बाय 2. एक असं झालं. अजून एक ऑप्शन काय, अंडररूट टाकलं, ब्रॅकेट उघडली, 1/2 म्हणजेच काय असतो अंडररूट असतं. अंडररूट टाकलं, पुन्हा किती आलं 1चा स्क्वेअर प्लस किती बेटा 4चा स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये या दोघं ब्रॅकेट कम्प्लीट पुन्हा किती आलं 4.12. ठीक आहे. मग पुन्हा कॉस ऑफ फाय इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 4.12. किती आलं बेटा 0.24. 0.24 याला युनिट येईल का बेटा काही नाही. कॉस ऑफ फायला कधीच युनिट नसतं. ॲट स्टँड स्टील झालं. पुढची कंडिशन ॲट कुठली आता रोटेटिंग कंडिशन. ॲट रोटेटिंग कंडिशन कधी काढायची, जेव्हा स्लिपची किंमत त्यांनी दिलेली आहे बेटा. स्लिपची किंमत स्लिप नाही दिली ना, माय मिस्टेक, स्पीड दिलेला आहे. माय मिस्टेक काय दिलाय, स्पीड दिलाय. स्पीड का दिला असेल तर जेव्हा तुझा हा एवढा स्पीड आहे त्यावेळेस माझा आता स्लिप बदलतो. ठीक आहे. ह्या गणितासाठी नाही बदलणार. इथे जर माझे का नाही बदलला बेटा माहिती का, तुमचा स्पीड किती निघाल 1440. इथे पण देताना किती दिलाय 1440च. ठीक आहे. म्हणून ह्या गणितासाठी स्लिप नाही बदलत. याचा अर्थ असं नाही की नेहमीच स्लिप नाही बदलणार. कधी कधी माझा स्लिप बदलू शकतो. कसं काय बदलला असता, जर हा जो स्पीड आणि हा स्पीड काय झाला असता वेगळा आला असता. मग असं समजून घ्या, सपोज मी असं करतो की तो स्पीड वेगळा आहे, आपण आपल्या पद्धतीत जाऊ. हे जे सोडवतोय तो कॉमन फंडा असेल, कुठलंही गणित कसंही आलं तर तुम्हाला सोडत आहे. मग ॲट रोटेटिंग स्पीड व्हेन एन इज इक्वल टू किती बेटा 1440 आणि एन एस आपण काढलेला आहे. एन एसची किंमत किती आहे 1500. बरं, मग स्लिपची किंमत स्लिप इज इक्वल टू एन एस मायनस एन अपॉन खाली किती येतं एन एस विच इज इक्वल टू 1500 मायनस 1440 अपॉन खाली पुन्हा 1500. चलो, स्लिपची किंमत तुम्ही कॅल्क्युलेट करा तर तुम्हाला 0.04च भेटेल. स्लिपची किंमत कॅल्क्युलेशन्स करा तर उत्तर किती भेटेल बेटा 0.04. स्लिप भेटला. मग पुन्हा आता कॉस ऑफ फाय अंडर द रोटेटिंग कंडिशन किती आलं आर अपॉन झेड आर. राईट. मग पुन्हा आर अपॉन खाली आरचा स्क्वेअर प्लस एस एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर त्याला रेज टू पुन्हा किती बेटा 1/2. पुन्हा आता घाईने करायची. आरची किंमत किती बेटा 1 अपॉन खाली 1चा स्क्वेअर प्लस एस स्लिपची किंमत सॉरी इकडची नाही, इकडची बघावं लागेल. स्लिपची किंमत 0.04 इंटू एक्सची किंमत एक्स 4 त्याचा काय स्क्वेअर आणि त्याला रेज टू किती बेटा 1/2. पुन्हा 1 खाली वरती जसाच्या तसा. आधी आता एक कॅल्क्युलेशन 1 जसाच्या तसा 1चा स्क्वेअर किती येतो 1 आणि प्लस 1चा स्क्वेअर किती आला बेटा 1 डायरेक्ट लिहिलं आणि प्लस पुन्हा इथे किती याचा स्क्वेअर त्याचा स्क्वेअर. मग पुन्हा किती आलं ते ब्रॅकेटच्या आत 0.04 इंटू 4 ब्रॅकेटचा स्क्वेअर 0.0256
0.0256, पण त्याला रेस टू किती बेटा 1/2, त्याला रेस टू किती आहे 1/2. मग पुन्हा आता खालचं कॅल्क्युलेशन आधी 1 प्लस ब्रॅकेटच्या आतमध्ये 1 प्लस 0.0256 ब्रॅकेट कम्प्लीट, त्याला रेस टू पुन्हा ब्रॅकेटच्या आतमध्ये 1 डिवायडेड बाय 2 किती आलं बेटा 1.0127. पुन्हा मग जर तुम्ही याला डिवाइड कराल तर तुम्हाला कॉस ऑफ फायरचं उत्तर भेटेल. डिवाइड करा 1 डिवायडेड बाय 1.0127 किती आलं बेटा 0.9874. ही कुठली किंमत आली बेटा कॉस ऑफ फायर 0.9874. ही कुठली किंमत आली कॉस ऑफ फायर. गणित कळालं बेटा काय झालं काही नाही. कॅल्क्युलेशन्स महत्वाचे, कॅल्क्युलेशन्स अत्यंत महत्वाचे, घाई करायची नाही. कॅल्क्युलेशनसाठी घाई करायची नाही, कॅल्क्युलेशनसाठी अजिबात घाई करायची नाही. गणित कळालं बेटा ठीक आहे. गणित कॉपी करून घ्या. फाईन. व्हिडिओ पॉज करून गणित कॉपी करा. ओके इकडे सगळंचे सगळं लिहून घ्या काय जे काय लिहायचं असेल ते. ओके आता लक्ष इकडे. उद्यापासून माझे एकदम मोठाले डेरिव्हेशन चालू आहे आणि प्रचंड IMP डेरिव्हेशन्स आहेत, प्रचंड IMP डेरिव्हेशन्स आहेत. ठीक आहे. फुल कॉन्सन्ट्रेशन पासून बघायचं. ठीक आहे बेटा. ओके दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू.